हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दिवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कलाकुसरी कायचनेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपल्या सगळ्यांना वंदन करून आजच्या सेवेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 240 नंबरच्या ओळीवरचा विचार पाहिला होता। तरी हे काम क्रोध पाही, जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई माने जाते, हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गाचे मांग मार्ग जे, अशा 241 नंबरच्या ओळीवरचं चिंतन आपण पाहिलं होतं। माऊलींनी वर्णन केलेलं आहे की ज्ञान प्राप्त होण्याला अडथळा करणारे हे साप विषारी साप आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे की विषयांमध्ये वावरताना आपलं शिकार करणारे, जीवाची शिकार करणारे हे वाघ आहेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण परमार्थ करत असताना, नाम घेत असताना आपल्याला अडचणी निर्माण करणारे हे लुटारू आहेत। असे 3 शब्द वापरले होते आणि त्या 3 शब्दावरती आपण विचार केलेला आहे। आणि शेवट त्याचा आपण करताना असं बोललो होतो की माणसानं गरजेपुरतंच मिळवावं, गरजेपुरतं त्याचा वापर करावा, गरजेपेक्षा अधिक असेल तर त्याचा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते, त्याचं एक ओझं बनतं आणि ओझं जाणल्यामुळं आपल्यात आपला जीव अडकून राहतो आणि आपण कमी होतो आणि ती वस्तू मोठी होते, प्रपंच मोठा होतो आणि आपण छोटे होतो। वास्तविक बघायला गेलं तर काय म्हटलेलं आहे, तुकोबा म्हणतात की झालाशी लहान घेई आपुषण ब्रह्मांडाचे, असं तुकोबांचे एक अभंग आहे। ते म्हणतात काय तू इतका छोटेपणा का घेतलास, खरंच तू मोठा आहेस, पण मोठेपणा व्हायसाठी मोठ्याच्या संगतीत राहायला पाहिजे। मोठ्याच्या संगतीत राहिलं, मोठ्यांच्या जवळ राहिलं की आपणही मोठे होतो, आणि छोट्यांच्या जवळ आपण संगतीमध्ये आलो तर आपण छोटे होतो। छोटं काय आहे, प्रपंच आहे, विषय छोटे आहेत, आणि त्यामुळे त्यांच्या संगतीत आलो तर आपण लाचार बनतो, आपलं स्वातंत्र्य गमावतो। आणि म्हणून इथं माऊली बोलतात ते ज्ञान प्राप्त करून द्यायच्या अडचणी निर्माण करतात, आपल्याला भजन करू देत नाहीत। आणि दुसरी गोष्ट की विषय दरीतले ते वाघ आहेत, कोण, काम आणि क्रोध, राग आणि द्वेष, हे त्यातले वाघ काय आहेत तर ते एक प्रकारचे वाघ आहेत, असं वर्णन माऊलीने केलेलं आहे। आपण पुढे 242 नंबरची ओवी बघूया, त्यामध्ये काय म्हणतात बघा। 242 नंबरच्या ओवीमध्ये, हे देह दुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, याचे व्यामोहादिक बंड जगावरी। आता वर्णन काय करतात बघा, हे देहरूपी किल्ल्याचे मोठे दगड आहेत, जे देहाला जर किल्ला मानला तर त्या किल्ल्याला अशी तटबंदी केलेली आहे त्या दगडाची। इंद्रिय रुपयाच्या गावाच्या भोवती असलेला तट आहे, त्याला शब्द वापरला आहे इंद्रिय ग्रामीचे कोंड। म्हणजे कोंड म्हणजे कोंडवाडा पूर्वी असायचा, जिथं जी बाहेर पडणारी जी जनावरं असतात, अशी बाहेर फिरतेली जी आहेत, त्या बाहेर फिरणाऱ्या जनावरांना कोंडण्यासाठी कोंडवाडा असायचे। तर इथं म्हणतात तो इंद्रियांच्या रक्षणासाठी तो कोंडवाडा तयार केलेला आहे। याचे व्यामोदिका बंड, त्याचे भ्रम प्रमाद अविचाराधिक बंड साऱ्या जगावर आहे। म्हणजे भ्रमानं जग व्यस्त आहे ते काम क्रोधामुळं, किंवा प्रमाद होतात, अविचार होतो, अविवेक होतो, तो काम क्रोधामुळं होतो, असं सांगायचं आहे। म्हणून म्हणतात यांचे व्यामोहाधिक, व्यामोह म्हणजे मोह प्रमाद असा त्याचा अर्थ आहे।
व्यामोदिका बंड जगावरी, आणि जगावर यांचं राज्य चालतं. त्यामुळे वर्णन करताना दृष्टांत कसे दिले आहेत बघा. देहांकार रूपी दुर्गम असा किल्ला आहे आणि ते किल्ल्याला अभेद अशी तटबंदी आहे. त्या देहाला अभेद अशी तटबंदी आहे आणि इंद्रियांच्या गावातील कोंडवाडा आहे, जिथे कोंडून ठेवलं जातं. म्हणजे ह्याचा अर्थ होतो की बाहेर तटबंदी घातलेली आहे आणि आत हे दुडकूस घालतात. कुणी बाहेरनं चांगला विचार आत येऊ नये म्हणून ती तटबंदी आहे. इंद्रियांना स्वैराचारानं स्वैराचार चालावा म्हणून इंद्रियांच्या गावाभोवती बांधलेली ही भिंत आहे. इंद्रिये एका गावात राहतात, हे देहरूपी गाव आहे, आणि त्या गावात इंद्रिय राहतात. त्या इंद्रियांना निवांतपणा मिळावा, त्यांना कसंही वागायला मिळावं म्हणून भिंत घालून दिलेली आहे. आणि त्या भिंतीच्या आत हे काम क्रोध लोभ मोत्सर आहेत, हे धुडकूस घालतात. आणि भ्रम प्रमाद रूपी बंड करणारे हे काम क्रोध आपले वैरी आहेत. हे वैरी सांगण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. वैरी का तर इंद्रियांना ते स्वैर वागू देतात. इंद्रिय काबूत ठेवण्याचं काम जे अंतःकरणाची वृत्ती करणार असते त्यांच्यामध्येही येतात काम क्रोध, आणि त्यांना त्यांचं काही चालू देत नाही. आणि म्हणून इथं त्यांना वैरी जो शब्द वापरला तो त्या आरोपीना. आणखीन एक देह दुर्गम, दुर्ग शब्दाचा अर्थ आहे किल्ला. देहाचा किल्ला आहे, त्यांच्यातली ही धोंड म्हणजे त्याच्या भोवती वाटवलेले दगड रचून तयार केलेले. धोंड म्हणजे दगड रचून केलेली भिंत आहे. याचा अर्थ जरासं संशयास्पद असं त्यांनी काय सांगता येत नाही ते नेमक्या ओवीचा अर्थ. तरी पण हा ओवीचा अर्थ अशा पद्धतीचा आपण खंदारकर महाराजांनी जो केला आहे त्या पद्धतीने आपण बघायला लागलोय. हे किल्ल्याचे मोठे दगड आहेत आणि दगड शब्दाचा अर्थ भिंत रचून तयार केली आहे या देहाची. आणि आतमध्येही इंद्रिय वावरतात आणि जीवाला कोंडून ठेवलेलं आहे त्यांनी, किंवा ते आतमध्ये आहेत आणि कसा वाटेल तसा स्वैराचार करतात. आणि हे चाललंय कशाच्या प्रभावाखाली? काम क्रोधाच्या. हे काम क्रोध आहेत की या भिंतीच्या आतमध्ये राहून म्हणजे देहामध्ये अंतःकरणामध्ये राहून जीवाला नाके नऊ आणतात किंवा जीवाला मारून टाकतात, त्याचं जीवन अस्वस्थ करून टाकतात. असं वर्णन माऊली या 245 ओवीमध्ये करतात. पुढे काय म्हणतात बघा, 243 नंबरची ओवी. हे रजोगुण माणसाचे. आता रजोगुण समुद्भव शब्द जो वापरला श्लोकामध्ये त्याचा अर्थ या 2 ओवीमध्ये 43 आणि 44 मध्ये माऊली सांगतात. हे रजोगुण माणसाचे समूळ असुरियेचे धायपण याचे अविद्या केले. अविद्या शब्दाचा अर्थ आहे अज्ञान. आणि दुसरी गोष्ट आहे धायपण. धायपण म्हणजे त्याचं पालन पोषण, त्याला वाढवणं, त्याचं काम, हे जे पोषित करण्याचं काम कोण करतं तर अविद्येनं केलं. हे 2 रजोगुणी पुत्र आहेत. रजोगुण माणसाचे मनाचे आहेत, नपुंसक अशा मनाचे आहेत. हे रजोगुणी पुत्र जे आहेत काम आणि क्रोध हे त्या मनाचे आहेत, माणसाचे. समूळ असुरियेचे, त्यांचा मुळासह सर्व आकार असुरी प्रकृतीचा आहे. त्यांचं सगळं वागणं, त्यांची लक्षणं, त्यांचा स्वभाव जो आहे तो असुरांचा आहे. असुरांचा म्हणजे राक्षसी स्वभाव आहे त्यांचा. आणि हे दोघे पुत्र आहेत हे रजोगुण माणसाचे म्हणजे मनातनं निर्माण झालेले. म्हणजे मन शब्दाचा अर्थ आहे रजोगुण. रजोगुणाचा आणि मनाचा फार जवळचा संबंध आहे. लक्षात आलं का? रजोगुण आणि मन हे जवळजवळ एकानेच व्यक्त आहेत, म्हणजे युक्त आहेत, एकत्र आहेत. रजोगुण जो क्रियाशील असतो तो मनामुळं असतो, लक्षात ठेवा. त्यामुळं हा विचार जो आहे की मन क्रियाशील होतं म्हणून रजोगुण असतो, म्हणून मन क्रिया करत असतं, विक्षेप करत असतं. आणि त्याचे 2 पुत्र आहेत म्हणलेलं आहे. आणि ते कोणते पुत्र आहेत? ते मनाचे पुत्र काम आणि क्रोध आहेत. आणि याचं मूळ जे आहे ते असुरी प्रवृत्तीचं आहे. मुळातच याचं सुरुवाती झालेली आहे ती राक्षसी प्रवृत्तीतून झालेलं आहे. आणि म्हणून त्यांचं पोषण अविद्येनं केलं. धायपण याचे अविद्या केले. अविद्येनं अज्ञानाने याचं पोषण झालेलं आहे. त्यामुळे रजोगुणीची प्रेरणा भोग घेणं, छान चुकीत राहणं, चांगले पदार्थ खाण्याची आवड असणं, मोठेपणा मिळवणं, अहंकारांगामध्ये असणं, या सगळ्या गोष्टी, आपल्याबद्दलची प्रशंसा आपणच ऐकत बसणं, कोणतरी आपली प्रशंसा करावी म्हणून त्या पद्धतीनं तसंच वर्तन करणं, सगळे रजोगुणाची लक्षणं आहेत. आपल्या सगळ्या प्रापंचिकांनाही लागू पडतात बघा. काही नाही कमी जास्त प्रमाणात ही लागू पडतात. आपणही यातून हळूहळू बाहेर पडता येईल की आपल्याला ही आपली प्रशंसा आपल्याला आवडणं ही आपल्यातला दोष आहे.
ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. पण रजोगुणाची प्रेरणाच आहे नाही, भोग घेण्याची वृत्ती जी आहे ती रजोगुणाच्या प्रेरणेतून येतो, कामातूनही वृत्ती निर्माण होते. म्हणून रजोगुणाचे हे 2 पुत्र आहेत म्हणून मांडलेलं आहे. काम आणि क्रोध ही 2 बाळं आहेत आणि ती पोचलीत कुणी? अविद्यारूपी जननीनं पुसलेले आहेत. पुढे आलेलं आहे ते अविद्या रूपी जी प्रकृती आहे, आसुरी प्रकृती आहे, किंवा पालन पोषण अविद्येने केलेलं आहे, अज्ञानानं केलेलं आहे. आणि ही अविद्या राहते कुठं? जीवाच्या ठिकाणी आहे. जीवाच्या ईश्वराच्या दृष्टीने जी माया आहे तशी जीवाच्या दृष्टीनं अविद्या मानलेली आहे शास्त्रानं. दोन्हींचं नाव एकच आहे. तसं माया ही ईश्वराच्या संदर्भामध्ये मानलेली आहे. ईश्वरावरती आवरण आहे ते मायेचं, किंवा माया ही ईश्वराच्या सत्तेखाली काम करत असते आणि जीव अविद्येच्या सत्तेखाली काम करत असतो. या दोन्हीचा अर्थ लक्षात जरी घेतला तर आपल्या लक्षात येईल जीवाची आणि अविद्येची जोडी आहे तशी ईश्वराची आणि मायेची जोडी मानलेली आहे, मानण्यात घेतलेली आहे. तर इथं रजोगुणाचे 2 पुत्र आहेत आणि त्याचं पोषण अज्ञानानं होतं. अज्ञान जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत काम आणि क्रोध निघून जाणार नाहीत. सगळ्याचं मूळ अज्ञान आहे. काम क्रोध रजोगुण सगळे गुण जे आहेत हे अज्ञानातून निर्मिती होत असते. म्हणून रजोगुणाच्या प्रेरणा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्ता घेता आल्या पाहिजेत. बडबड करावीशी वाटते, आपल्याला मोठेपणा सांगावासा वाटतो, चांगले चांगले कपडे करून लोकांच्यावर छाप टाकावीशी वाटते, वेळवेळं मोठ्या मोठ्या भाषेत आणि अलंकारिक भाषेत बोलून लोकांच्यावर प्रभाव टाकायचा आणि त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करायचा, हे रजोगुणाच्या प्रभावातून घडत असतं. सतत फिरत राहावं, लोकांच्यात मिसळत राहावं, गप्पा टप्पा व्हाव्यात, जेवणं घडावीत, पंक्तीतनं आपण आनंद घ्यावा, सगळ्या रजोगुणाच्या प्रेरणा आहेत त्या. आणि ह्यातल्या प्रेरणा जर हळूहळू आपण जर विचारात घेतल्या तर कमी करता येतात आपल्याला. म्हणून असा रजोगुण कधी आटोक्यात येऊ शकतो? तर अशा प्रेरणेनं आपण प्रोत्साहन द्यायचं नाही, म्हणजे रजोगुण आटोक्यात येतो. रजोगुणाचे जे 2 पुत्र आहेत तर रजोगुण आटोक्यात आला तर काम क्रोध सुद्धा आपोआप आटोक्यात येतील असं सांगणं आहे. त्यामुळे विचार इथं केलेला आहे. रामायणामध्ये फार सुंदर उदाहरण आपल्याला बघण्यात येतं की रावणाचे 2 भाऊ आहेत, एक कुंभकर्ण आहे आणि एक बिभीषण आहे. पण बिभीषणानं काय केलेलं आहे की त्याला आवडत नाही की रावण आसुरी वृत्तीचा आहे आणि त्यामुळे रावणाची जी प्रवृत्ती आहे तो रजोगुणाची वृत्ती आहे. कुंभकर्णाची वृत्ती ही तमोगुणाची वृत्ती आहे आणि बिभीषणाची वृत्ती ही सात्विक वृत्ती आहे. तिथं त्याच्याजवळ 7वं गुण आहे, रावणाजवळ रजोगुण आहे आणि कुंभकर्णाजवळ तमोगुण आहे. कुंभकर्णाची झोप, त्याचं एकंदर वागणं यावरून आपल्याला समजतं की तो तमोगुणी आहे. रावणाचं राज्य एवढं मोठं होतं, किती वाडे, काय काय ते तुकोबांच्या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. किती चांदीची घरं, किती सोन्याची घरं, किती ही सीतेचा अभिलाष, या सगळ्या गोष्टी रजोगुणातून निर्माण होतात. आणि म्हणून या सगळ्याचा एकूण परिणाम कशामध्ये झाला तर रजोगुणी वृत्ती असल्यामुळं काम क्रोध सतत त्याच्याजवळ राहिले, कारण ते त्याचेच पुत्र आहेत. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. तमोगुण नेहमी मदत करत असतो रजोगुणाला, नेहमी मदत करतो. हे प्रमाद आणि मोह जे आहेत ना ते रजोगुणाची प्रवृत्ती वाढवण्यासाठी त्याला मदत सपोर्ट करत असतात. त्यामुळं ज्यावेळी सबल रजोगुण असतो ना त्यावेळी समजायचं थोडा का असताना तमोगुण माझ्यामध्ये आहे. तमोगुणाची वृत्ती थोडीशी असते पण खऱ्या अर्थानं तो सबल होतो रजोगुण. रजोगुणाची पूर्ण वृत्ती नसते, निम्मी रजोगुण आणि निम्मा तमोगुण, अशातून जी वृत्ती निर्माण होते ना त्याला सबल रजोगुण म्हटलेलं आहे. तर हा सबल गुण रजोगुण किंवा रजोगुणाची वृत्ती, रावण हा रजोगुणाचं प्रतीक मानलेला आहे, कुंभकर्ण हा तमोगुणाचं प्रतीक मानलेला आहे आणि बिभीषण हा सत्वगुणाचं प्रतीक मानलेला आहे. त्यामुळे जेव्हा बिभीषणानं निर्भत्सना केली रावणाची, तू सीतेला पळवून आणलंस, प्रभू रामचंद्र हे अवतारी पुरुष आहेत आणि तू त्यांचं मानत नाहीस, ते फार श्रेष्ठ दर्जाचे सत्पुरुष आहेत, तू त्यांना शरण जा, हे सांगितलं. जेव्हा सांगायला ते दरबारात आले बिभीषण, त्यावेळी त्याला लाथ मारून तिथून बाहेर हाकलून दिलेला आहे. म्हणजे रजोगुण असतो हा सत्वगुणाला कधी जवळ करत नाही, हे त्यावरून लक्षात येतं. हाकलून दिलं म्हणून बिभीषण तिथून बाहेर पडला. सात्विक वृत्ती कधी रजोगुणाजवळ राहत नाही. छान चुकी प्रपंचामध्ये व्यस्त असणाऱ्या व्यक्तीमध्ये साधक लोक जे असतात ते अडकत नाहीत. साधकांना ते शब्द त्यांची बोलणी, त्यांच्या चर्चा, त्यांचं फिरणं मिसळणं आवडत नाही, ते बाहेरच पडत असतात. सात्विक वृत्तीचे जे साधक असतात ते रजोगुणामध्ये आणि तमोगुणाच्या लोकांमध्ये रमत नाही. तसं बिभीषणानं वाडा सोडला, रावणाची लंका सोडली
आणि प्रभू रामचंद्रांना येऊन मिळाले, कारण ते सात्विक वृत्तीचे होते. मुद्दा एक बघा, कुंभकर्णानं सुद्धा निर्वचना केली त्यांची, पण कुंभकर्णानं निर्वचना केली तरी सुद्धा कुंभकर्णाला लाथ मारून राज्याच्या बाहेर काढलं नाही रावणानं. ही त्याची खरी खोच आहे. मुद्दा काय आहे बघा, तमोगुण रजोगुण काय करतो, तमोगुणाला जवळ करतो. बरेच त्याचे त्याला वाटत नसलं, आवडत नसलं तमोगुण, तरी रजोगुणाला तो प्रियच आहे. मात्र सत्वगुण मात्र रजोगुणाला प्रिय नाही. हे त्यावर विभीषणाच्या उदाहरणावरून लक्षात येतं. त्यानं कुंभकर्णानं सुद्धा त्याची निर्वचना केली. कशाला सीतेला पळवून आणलं, मला कशाला झोपेतून उठवलंस. ते म्हणलं आता उठ, युद्धाला सुरू होणार आहे, तू मला भाऊ म्हणून मदत कर. त्याची इच्छा नव्हती कुंभकर्णाची, तरी सुद्धा त्याला युद्ध करावं लागलं. त्याला माहीत होतं प्रभू रामचंद्र अवतारी पुरुष आहेत, तरी सुद्धा त्याची इच्छा नसताना, परंतु इच्छा नसली तर तो तमोगुणीचाच होता ना. त्यामुळे रजोगुणाला तमोगुण मदतीलाच उपयोगी पडतो, म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. हे दोन्ही पुत्र त्याचे आहेत. म्हणजे प्रमाद आणि मोह हे जे आहेत ना, हे तमोगुणातून त्याची निर्मिती होते. आणि तमोगुण ह्या रजोगुणाला मदत करत असतो, जे काम क्रोधाला निमित्त करत असतात. काम क्रोध गुणातून निर्माण झाले, रजोगुणातून निर्माण झालेले असतात. रावण त्याचंच प्रतीक आहे. त्यामुळं कुंभकर्ण मात्र ते राज्य सोडून जात नाही. त्याचा अर्थ, या कथेचा अर्थ आपण कसा काढायचा, की तमोगुण कधी रजोगुणाला सोडत नाही, रजोगुण तमोगुणाला हाकलत नाही. हा त्याच्यातला मुख्य गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्यातली एकी आहे हे या ओवीमधून सांगितलं आहे. पण याची निर्मिती मात्र मुख्य मुद्दा जो आहे, धायपण याचे अविद्या केले असं माऊली बोलतात. याचा अर्थ आहे सगळ्यांचं पोषण व्हायला कारण अज्ञान आहे. अज्ञान म्हणजे आपल्याला आठवण जी विसरणे आहे, त्याला माऊलींनी व्याख्या केलेली आहे. आपण आपणे पिया विसरू जो विसरू जो धनंजया. आपलंच आपल्याला विसर जो पडला तोच अज्ञानाचं लक्षण आहे, असं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की सगळ्या कारणाला, सगळ्या गोष्टीला, आसक्तीला, ममतेला कारण काय असेल तर अविद्या आहे. आणि अविद्या शब्दाचा अर्थ आहे मायाच आहे ती, पण ती ह्या तिन्ही शक्तीखाली काम करते. मल आहे, विक्षेप आहे, आवरण, या तिन्ही शक्तीखाली ती काम करत असते. जोपर्यंत मल आणि विक्षेप आहेत तोपर्यंत रजोगुण राहतोच. कारण रजोगुण हा विक्षेप त्याचं लक्षण आहे रजोगुणाचं. मल जे आहे ना, हे तमोगुणाचं लक्षण आहे. आणि पुढे जाऊन आपण आवरण म्हणतो. जेव्हा सत्वगुणही निघून जातो त्यावेळी आवरणाची सुद्धा निवृत्ती होते. सत्वगुण जायला पाहिजे. मग सत्वगुणाचा उतार देऊन काहीतरी नाथांची ओवी आहे फार सुंदर भागवतामध्ये, की होती कुरकुन ती शांत केली जनार्दने, अशी एक ओवी आहे. की माझा सत्वगुण पाठीमागे राहिला होता, त्याची थोडीशी कुणकुण चालू होती, भुनभुन चालू होती, म्हणजे त्याचाही मला त्रास होत होता. पण माझ्या सद्गुरूंनी ती कुणकुण त्याची भुनभुन घालवून टाकली, म्हणजे सत्वगुणसुद्धा घालवला, आवरणवृत्तीसुद्धा निघाली. मूळ मुद्द्याकडे आपण येऊया. ही जी अविद्या आहे त्या अविद्याच्या प्रेरणा आहेत मल, विक्षेप, आवरण. अविद्येमुळंच आवरण पडतं. अविद्या हेच अज्ञानाचं स्वरूप आहे. आणि म्हणूनच काम, क्रोध आणि तीन गुण त्याच्या शक्तीवर नाचत असतात. विक्षेप शक्ती जी आहे ती रजोगुणापासून निर्माण झालेली आहे. आपण सतत क्रियाशील राहावं. माणसाला बसूच वाटत नाही गप्प. शांत बसायला सांगितलं, ध्यानाला बसायला सांगितलं तरी वळवळ करतातच. पाय हलवतात, मांडे हलवतात, डोळे उघडतात, मध्येच बघतात, हात हलवतात, खांजळतात. याचं कारण आहे विक्षेप आतमध्ये आहे. विक्षेप शांत झाला की रजोगुण शांत होतो. त्यामुळे मल घालवायला पाहिजे, म्हणजे तमोगुण जातो. विक्षेप गेला की रजोगुण जातो. आणि शेवटचा आहे आवरण गेल्यानंतर सत्वगुण जात असतो. सत्वगुण गेलेची ती खून आहे. सत्पुरुषांचा सत्वगुणसुद्धा गेलेला असतो. पाहिजे त्यावेळी ते वापरतात. मात्र सत्वगुण वापरतात, तमोगुण वापरतात आणि रजोगुणसुद्धा वापरतात. आपल्याला पाहिजे त्यावेळी वापरता येत नाही, तर ते तीन गुण आपल्याला वापरतात, जीवाला वापरतात. आणि जीवाला आवरण कशाचं आहे? अविद्येचं आहे. त्यामुळे जीवाला आपलं स्वरूप समजत नाही. आपण ब्रह्म असून सुद्धा त्याला मी जीव आहे, मी देह आहे असं ते बोलत राहतं. त्यामुळे अविद्येचे जे कारण मूळ आहे. म्हणून म्हणतात हे रजोगुण मानसाचे समूळ असुरियेचे. याचं स्वरूप जर बघितलं तर राक्षसी प्रवृत्ती आहे. रावणाची प्रवृत्ती राक्षसी प्रवृत्ती आहे. त्याशिवाय त्यांना असं काही केलं नसतं. कित्येक देवांना कोंडून घातलं. वास्तविक जर विचार करायला गेला तर रजोगुणसुद्धा होता, पण त्याकडे शुद्ध रजोगुण होता. फार हुशार आणि बुद्धिमान रावण होता. आजही रावणाची काय काय पूजा केली जाते कुठल्या तरी राज्यामध्ये, अजूनही पूजा केली जाते.
आपल्याकडे रावण जातात आणि त्यांच्याकडे रावण पूजा केली जाते, आजही आपल्या राज्यामध्ये बघायला मिळतं, आपल्या देशामध्ये. याचं कारण आहे, तो रावणसुद्धा फार बुद्धिमान होता. त्याचा एक ग्रंथ कुठला तरी प्रसिद्ध आहे, त्याने एक ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे. त्याने इतक्या ब्रह्म विष्णू महेशांना प्रसन्न करून घेतलं होतं, म्हणजे त्याने किती त्याची तपस्या केवढी असेल या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येतं. फक्त ती रजोगुणाची वृत्ती होते आणि त्यामुळंच अविद्येचं आवरण निघालं नव्हतं, हे त्याचं मूळ कारण आहे. 243 नंबरच्या ओवीनंतर 43-44 ओवीसुद्धा रजोगुणाचं सांगते बघा. हे रजाचे कीर झाले, म्हणजे रजगुणापासून जन्माला आलेत, तयार झाले, जरी झाले असले तरी ते तमाशी पडियंते भले, तरी पण तमोगुणाला हे चांगले प्रिय आहेत. आपण आता उदाहरणच घेतलं बघा, हे तमोगुणाला प्रिय आहे. काम क्रोध आहेत ना, वास्तविक रजोगुणाच्या प्रेरणेतून निर्माण होतात, परंतु ते तमोगुणाला सुद्धा प्रिय आहेत, म्हणजे त्यांची दोस्ती जुळते. तरी परी तमाशी पडियंते भले, तमोगुणाला ते चांगले प्रिय आहेत. तेने निजपद या दिदले प्रमाद मोह, म्हणून त्या तमोगुणाने प्रमाद आणि मोह ही आपली मिराजदारी यांना देऊन टाकली. वर्णन केलेलं आहे. त्यांची मुलं कुठली तमोगुणाची? प्रमाद आणि मोह. आणि रजोगुणाची मुलं कुठली? काम आणि क्रोध. आता दोघेही भाऊ आहेत, रजोगुण आणि तमोगुण. तर या काकांनी काय केलं तमोगुणानं? काकांनी तर आपल्या पुतण्याना म्हणजे काम आणि क्रोधाला आपली ताकद दिली, मिरासदारी दिली, आपला वारसा सगळा त्यांच्याकडे चालवायला दिला. याचा अर्थ काय आहे? ज्यावेळी रजोगुणातून काम आणि क्रोध निर्माण होतो त्यावेळी मोह आणि प्रमाद जोडीला असतोच. ज्यावेळी रजोगुणाची प्रवृत्ती निर्माण झालेली असते त्यावेळी तमोगुण त्याला मदत करत असतो. त्यामुळं तमोगुणाने आपले सर्व त्यांना प्रमाद आणि मोह त्याला देऊन टाकलेले आहेत. काम क्रोध अंतःकरणात, कारण पापाचे कारण बाहेर नाही, मात्र लक्षात ठेवलं तर लक्षात येतं की आतमध्येच ते तयार होतात. काम क्रोध काय बाहेरून येत नाहीत, आत असतात, म्हणून आपल्याला क्रोध येतो. क्रोध यायला कारण काय बघा? आपल्या मनाविरुद्ध प्रतिकूल गोष्ट घडते त्यावेळी आपल्याला राग यायला लागतो. आपली इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही असं दिसायला लागते, मग इच्छा निर्माण कुठली झाली? आतनं. इच्छा बाहेर नसतात, इच्छा आत निर्माण होते. बाहेर इच्छा निर्माण झाली असती तर बाहेरच्या बाहेर मिटली असती, मिळालं नाही तर त्याचा त्रास झाला नसता आपल्याला. पण आपल्याला त्रास होतो याचा अर्थ इच्छेचं मूळ कारण अंतःकरणामध्ये आहे. म्हणून रजोगुण जो आहे किंवा काम आणि क्रोध जे आहेत हे अंतःकरणात असतात. म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, ते पापाचं म्हणजे का वैर्य आहेत आपले, कारण ते आपल्याला पापाला प्रवृत्त करतात. पण पापाचं कारण बाहेर नाही, मात्र पापाची प्रवृत्ती जी आहे ती अंतःकरणातली असते. म्हणून त्यापैकी कामक्रोधापैकी काम हा मुख्य आहे त्यातला. हे जे 6 षडरिपू म्हणजे षडशत्रू मानलेले आहेत त्यातला पहिला मुख्य शत्रू, त्याचा लीडर कोण असेल तर काम आहे. कामच यांना हलवतो सगळ्यांना. त्यामुळं दंभ, मोह, लोभ, मत्सर हे सगळे उठून बसतात. म्हणून रजोगुणाचा धर्म आसक्ती, आणि तोच भोगवासना निर्माण करतो. आसक्तीतूनच भोग भोगाविषयी वाटतात ना, मला हे पाहिजे ते पाहिजे, किती मिळालं तरी शांत होत नाही. कारण महाशना शब्द वापरला आहे काम क्रोधाला. किती ती पूर्ती करावी, कामाची कधी शांतीच होत नाही, इच्छा कधी पूर्णच होत नाही, उणीवसारखी जाणवत राहते. भगवंत पूर्ण आहे, संत पूर्ण आहे, जीवनमुक्त पूर्ण असतात. त्या पूर्णांचा आपण नेहमी संग केला पाहिजे. पूर्णाच्या संघात आपण आलो तर आपण सुद्धा पूर्ण होतो. पण संसाराच्या संघामध्ये उणीव आहेत आणि त्या उणीवा आपल्यातही राहतात. आपण पूर्ण झालेल्याची अनुभव कधीच येत नाही. माझा संसार प्रपंच करून झाला, पूर्ण झाला असं कोण कधी म्हणते का बघा? कधी नाही. कारण प्रपंच कधीच पूर्ण होत नाही, त्यालाही अनादी मानलेला आहे. माया जशी अनादी आहे तसा संसारसुद्धा अनादी आहे. त्याचं वृक्षाचं रूपक जे केलं आहे 15व्या अध्यायामध्ये, त्यावरून आपल्या लक्षात येतं की संसारसुद्धा जसा माया किंवा ब्रह्म आहे अनादी, तसाच पद्धतीनं हा संसारसुद्धा अनादी आहे. म्हणून अनादी असल्यामुळं त्याचा नाश करता येत नाही, तो सतत फिरत चालत राहिलेला असतो. इथं वर्णन करतात काम क्रोध हे अंतःकरणात असतात, आणि रजोगुणाचा धर्म जो आहे आसक्ती, तोच भोगवासना निर्माण करतो. मला माझ्यातली उणीव कायम राहते, माझं काहीतरी करायचं राहिलंय असं मरताना सुद्धा वाटत असतं. याला कारण आहे पूर्णत्वाचा अनुभव जो ज्ञानानं मिळतो ते ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं नसतं. जन्माला येतो अविद्येतूनच आणि मृत्यू पावतो सुद्धा अविद्येमध्ये. शास्त्राची एक मांडणी आहे,
जन्म जरी अविद्येतून आणि पापातून जरी झाला असला तरी मुक्तता मात्र व्हावी आणि शेवटी जाताना त्या मुक्ततेत मृत्यू यावा, जीवनमुक्त अवस्थेमध्ये मृत्यू यावा. शरीराचा मृत्यू जो आहे तो जीवनमुक्त अवस्थेमध्ये यावा. भले आपण काय होतं म्हणलेलं आहे, बळी झाला बद्ध म्हणलेला आहे की पहिला होता मुक्त होता परी बळी झाला बद्ध. अगोदर मुक्तच होता पण बळानं बद्ध झाला म्हणजे अविद्येनं ग्रासला गेला. जन्म जरी अविद्येतून आणि पापातून होत असला तरी पाप घालवायची मात्र स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे मृत्यूच्या समयी मी माझ्या सगळे काम क्रोध शांत करू शकतो माझा मी स्वतः. जी उणीव आहे ती उणीव मला कधीच पूर्णता येत नाही. मग कशाला ते नातांच्या तिथं पैठणला तो रांजण आहे ना, पाणी त्यात सगळी रोज पाणी आणून ओततात पण ते रांजण भरतच नाही असं म्हणतात, त्यांच्याबद्दल म्हणलं जातं. याचा अर्थ ते रांजण भरत नाही, याचा अर्थ ते शिखंड्यानंच भरावं अशी त्यामध्ये जी मूळ ख्याती आहे. जे शिखंड्या श्रीकृष्ण शिखंड्याच्या रूपामध्ये 12 वर्षे नाथांच्या घरामध्ये राहिलेले आहेत आणि तो पाणी रांजण भरायचा, रोज पाणी भरायचा, तो भरू शकत होता. म्हणजे देवाची मदत घेतल्याशिवाय प्रपंचाला पूर्णत्व येणार नाही. आपला संसार जो अपुरा वाटतो ना त्याला कारण आहे भगवंताची आपण संगत करत नाही. भगवंताला जवळ केला तर ते रांजण भरेल, अन्यथा भरणार नाही. एकनाथ षष्ठीला म्हणे ते रांजण भरतंय अशी एक त्याच्याबद्दलची ख्याती सांगितली जाते. असो, मूळ आहे रांजण माझं अंतकरणाचं, त्याच्यात कितीही घाला तरी भरत नाही. मागच्या वेळा आपण त्या डोक्याची कवटीचं उदाहरण घेतलं होतं. ती माणसाच्या डोक्याची कवटी आहे ना ती कधीच पूर्ण होणार नाही, कधीच समाधानी राहणार नाही. म्हणून म्हटलंय रजोगुणाचा धर्म आसक्ती आहे आणि तो भोगवासनाला प्रवृत्त करत असतो. विचार जर केला तर तमोगुणात कोणत्याही प्रकारचं स्पष्ट ज्ञान नसतंच. विचार केला तर लक्षात येईल तमोगुण जड आहे, जडत्व आहे त्याच्याकडं, त्यामुळे त्याच्याकडं ज्ञान नसतं. रजोगुणात काय असतं, काम आणि क्रोध असतात, त्यामुळे अशांतीचा आणि विपरीत ज्ञान असतं. रजोगुणात सुद्धा ज्ञान असतं पण विपरीत ज्ञान असतं, कारण विक्षेप आहे रजोगुणामध्ये, त्यामुळे तो देताना चुकीचं ज्ञान माहिती पुरवतो. रजोगुण काय करतो, चुकीची माहिती पुरवतो. आणि सत्वात ज्ञानप्राप्ती आहे कारण तिथं वैराग्य असतं, मनाची एकाग्रता असते. अशा 3 गुणांचं वर्णन करता येतं आपल्याला. तमोगुणाचा विचार केला तर कोणत्याही प्रकारचं ज्ञान नाही, तिथं अग्रहण म्हणतात त्याला, म्हणजे काही ग्राह्य घेत नाही ते. रजोगुण मात्र ग्रहण करणार आहे आणि सत्वामध्ये ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून तिथं वर्णन करताना म्हटलं हा काका भाऊ आहे ना तो रजोगुण आणि तमोगुण. तर काका कुणाचा, हा काम क्रोधाचा काका आहे. कोण, तमोगुण. हा काका तमोगुणाचे ते लाडके पुत्र आहेत ना, पुतणी जे आहेत त्या पुतण्यांना म्हणजे काम क्रोधांना मोह आणि प्रमाद हे आपली संपत्ती त्यांना देऊन टाकतो. माझा वारसा तुम्ही चालवा म्हणते ते तमोगुण देऊन टाकतो. आणि ह्यामुळं होतंय काय, मोहाची एक व्याख्या केलेली आहे बघा. आपले जे समज असते काहीतरी समजून घेण्यामध्ये काहीतरी चूक राहत असते, तो मोहाचं मूळ कारण आहे किंवा प्रमाद आहे. आणि जेव्हा ते कृतीत रूपांतर होतं त्यावेळी काहीतरी चूक घडते, त्याला प्रमाद म्हणलेला आहे. म्हणजे मोह आणि प्रमाद समजण्यातली चूक आहे. समजणं जे आहे ते स्पष्ट समजत नाही रजोगुणामुळं, आणि म्हणून आपल्याला विक्षेप किंवा तिथं विक्षिप्तता येते किंवा काय म्हणतात त्याला विपरीत ज्ञानाची निर्मिती होत असते. म्हणून इथं विचार केला तर कळतं की रजोगुणाला पाठ पुरावा करणारा, सपोर्ट करणारा कोण असेल तर तमोगुण आहे. म्हणून इथं वर्णन करताना माऊली म्हणतात रजाचे कीर झाले, बरोबर आहे, रजापासून कामक्रोधाची निर्मिती झाली, परंतु परितमाशी पर्यंते भले. पण हा तम जो आहे तमोगुण हे चांगले प्रिय आहे त्याला. त्याने निजपद म्हणजे स्वतःची गादी देऊन टाकली. तमोगुणानं आपली गादी कुणाला देऊन टाकली, ह्या पुतण्यांना दोघा, कुणाला, काम क्रोधाला देऊन टाकली. आपले निजपद या दिले प्रमाद मोह. कुठली गादीचं नाव काय आहे, संपत्ती कुठली, प्रमाद आणि मोह. ह्या 2 संपत्ती ज्या आहेत त्या देऊन टाकल्या तमोगुणानं रजोगुणाच्या त्या मुलांना म्हणजे काम क्रोधाना. त्यामुळे मोह वाढत गेला, कैसा मोह वाढला. आणि काय जो कुठला जो योग नष्ट झाला म्हणून सांगितलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि त्याचा अर्थ आहे 2ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आहे की जोपर्यंत मोहाच्या दलदलीतून हा जीव बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याला वैराग्य येणार नाही. यदा ते मोहकलिलम बुद्धीर व्यतितरिष्यती तदा गंताश निर्वेदम श्रुतव्यश श्रुतश्च. तुला ऐकलं आणि ऐकायचं आहे त्याबद्दलचं वैराग्य जर यायचं असेल
तर यदा ते मोहकलिलम मोहाच्या दलदलीतून बुद्धी रिषती म्हणलेला आहे, बुद्धी बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत तुला निर्वेद म्हणजे वैराग्य प्राप्त होणार नाही. म्हणजे मोह काय करतो तर वैराग्य येऊ देत नाही, विरक्ती एकाग्रता येऊ देत नाही. आणि म्हणून मोह कुणापासून प्राप्त झाला आहे तर तमोगुणापासून मिळालेला आहे. म्हणून तमोगुणाला बाजूला करणं फार गरजेचं आहे. इथं कृतीत रूपांतर होतं, वर्णन केलेलं आहे. म्हणजे काहीतरी चुका करतात. पूर्वी एक अस्वलाची गोष्ट सांगायची बघा. तो गोसावी आहे ना, तो अस्वलाला बाळगायचा, तो त्याचा मालक होता. तो अस्वल त्याला फार प्रिय होतं. अस्वलाचंही त्याच्यावरती आपल्या मालकावरती खूप प्रेम होतं. पण जेव्हा तो एकदा गोसावी झोपला होता आणि झोपला असताना त्याच्या नाकावरती माशी होती म्हणे, आणि ती माशी त्रास देत होती. गोसाव्याला त्या मालकाला शांत झोप लागत नव्हती. मग अस्वल तिथं जवळच होतं. त्यानं आपल्या नक्कीनं त्या माशीला मारण्याचा प्रयत्न केला, पण मारता मारता झालं का त्या नाकाला मोठी जखम झाली. त्यामुळं गोसावी चिडला आणि अस्वलालाच मारायला लागला. आता अस्वलाचं काम चुकीचं होतं का? नव्हतं, पण असे प्रमाद घडायला चालू होतात आणि या प्रमादातून नुकसान होतं हे सांगण्याचं आहे. काय आहे ते नेमकं कळतच नाही, खरं काय आणि खोटं काय रजोगुणामुळे समजतच नाही. तिथं काय विपरीत ज्ञानाची निर्मिती होते. एक वेळा ज्ञान नसलेलं बरं, तमोगुणात ज्ञान होत नाही, जडपणा आहे. पण रजोगुणात ज्ञान होतंय, विपरीत ज्ञान होतंय, तो मोठा धोका आहे. जे नसतंय ते दिसायला लागते. तसंच आपल्याला जग नसून सुद्धा दिसतं. त्याचं कारण ते आहे, जगाबद्दलची सत्यत्व बुद्धी जी आहे ती तमोगुणाची निर्मिती आहे, रजोगुणाची निर्मिती आहे. कारण विपरीत ज्ञान त्यातून निर्माण होत असतं. म्हणून त्याचं वर्णन तसं केलेलं आहे. तर या ठिकाणी काहीतरी वेगळं वाटत असतं. ते मुंगसाची बाईची गोष्ट सांगतात बघा. मुंगूस एक तिनं पाळलेलं होतं, फार प्रेम होतं तिच्यावरती. ते घरात सारखं बसायचं. एक दिवशी तिचं छोटं बाळ होतं त्या बाईचं, ते बसलं होतं तिथं खेळत, आणि ती पाणी आणायला म्हणे बाहेर गेली. तोपर्यंत एक साप आला घरामध्ये, आणि साप आल्यानंतर तो बाळाकडे निघाला. बाळाकडे निघालेला बघितला साप, आणि साप बघितल्याबरोबर मुंगूस म्हटला माझ्या मालकीने जो बाळ आहे त्याला आता साप मारणार. म्हणून मुंगूस त्याच्याशी लढाई करायला लागला, आणि लढाई करून त्या सापाला त्यानं ठार मारलं. सापाचं रक्त या मुंगसाच्या तोंडाला लागलेलं होतं. तोपर्यंत बाहेर गेलेली बाई जी आहे मालकीन, ती आली पाणी घेऊन, आणि तिनं बघितलं की मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलंय. ती चिडली, म्हणली हेनं माझ्या बाळाचा घात केला, माझ्या बाळाला ह्यानं मारलं, हे याला पाळून का उपयोगाचं. म्हणून जो पाण्याचा हंडा होता तो मुंगसाच्या अंगावर तिनं टाकला, मारून टाकलं मुंगसाला. आता मुंगसानं काय चूक केली होती? विपरीत ज्ञान याला म्हणतात. छोटीशी जुनी कथा आहे, पूर्वीची प्रसिद्ध आहे ती. मला वाटतं ती हिसाब नीतीमधली कथा आहे की ती विपरीत ज्ञान कसं होतं आणि माणसाला नुकसान कसं करतं याचं वर्णन करणारी ती कथा आहे. त्यावरून आपल्या लक्षात येतं की वास्तविक मुंगूस तिचं प्रिय होतं. मुंगसान तिला पोरग्याला तिच्या मुलाला वाचवलं होतं. मग नंतर कळतं रजोगुण कळूच देत नाही, हा मुख्य मुद्दा आहे. म्हणून तमोगुणानं आपले जे प्रिय जे एक वारस होता, त्याची धनसंपत्ती होती, ती आपल्या पुतण्याला देऊन त्यांचं पोषण वाढवलेलं आहे. आणि म्हणून माऊली काय बोलतात बघा, हे रजाचे कीर झाले परी तमाशी पडियंते भले, तेने निजपते आदिदले प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, हे जीविताचे वैरी म्हणून या. आता वैरी कसा आहे हे सांगण्यासाठी मृत्यूच्या नगरी म्हणजे या मृत्यू लोकामध्ये नगरात प्रतिष्ठित झालेले आहेत. मानिजती निकिया परी, निकी म्हणजे चांगलं, त्याला चांगलं मानतात. मृत्यू लोकामध्ये हे प्रतिष्ठित झालेले आहेत आणि त्यांना चांगलं मानतात. जे जीविताचे वैरी म्हणून या, कारण हे आयुष्याचे वैरी आहेत. म्हणून त्याचं वर्णन केलेलं आहे की मृत्यू लोकात यांना चांगली प्रतिष्ठा आहे, कारण हे जीवाचे वैरी आहे. वास्तविक मृत्यू लोका शब्दाचाच अर्थ आहे की तिथं कायम मृत्यू होता, म्हणून त्याला मृत्यू लोक म्हटलेला आहे. इथं नेहमी नाश आहे. जशी उत्पत्ती आहे, स्थिती आहे, तसा शेवटी नाश आहे. नाश हा मुख्य गोष्ट आहे, कारण तिथं संपणं आहे, म्हणून त्याला मृत्यू लोक म्हणतात. जगाला मृत्यू लोक म्हणतात त्याचं कारण ते आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे मृत्यू लोकात त्यांना मान आहे, कारण असलीच पाहिजेत ना मृत्यू लोकामध्ये, कारण संपवायचंच आहे. मृत्यू लोकाचा नाशच घडायचा आहे. मग नाश जर घडायचा असेल तर असलेल्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणून हे जीवाचे मात्र वैरी आहेत, कारण जीवाला हे आवरणाखाली खऱ्या ज्ञानाचं दर्शनच होऊ देत नाहीत.
देवाचं दर्शन होऊ देत नाही, चांगल्या गोष्टीचं दर्शन होऊ देत नाही, नुसते भोग भोगायला लावतात. आणि भोग भोगून भोगून आपण तृप्त झालोय का काय असा अनुभव घ्यायला लावतात. खरं बघायला गेलं तर आजपर्यंत कुणीही कुठलेही भोग जे भोगले असतील त्या भोगांना तृप्तीचा अनुभव कधी येत नाही. खाऊन, ऐकून, पाहून किंवा आणखीन चाखून या कशानेही आपल्याला अजूनपर्यंत तृप्ती झालेली नाही. आपला अनुभव स्वतःच आहे. त्यामुळे आपण म्हणतोय काय की आपण भोग भोगले, पण खऱ्या अर्थानं मागच्या वेळेला आपण चिंतन केलं होतं बघा. नीतिशतकामधला तो श्लोक आहे, भोगान भोगता वयमेव भोगता. भोग आपल्याला भोगत आपण भोग भोगत नाही, भोगच आपल्याला भोगत असतात. विचार केला तर आपण व्यसन करत नाही. माणसं म्हणतात मला व्यसन आहे त्याचं, मी तंबाखू खातो त्याचं मला व्यसन आहे, तर मी तंबाखूला खात नाही, तंबाखू मला खात असतो. खरी गोष्ट ती आहे. मी दारूला पित नाही, तर दारू माझंच प्राशन करायला लागलेली असते. याचा अर्थ आहे भोगान भोगता वयमेव भोगता म्हटलेला आहे. भोगान आपण भोग भोगत नाही, तर भोगच आपल्याला भोगतात. तपोन तप्तम वयमेव तप्ता शब्द पुढे होता. स्वतःच काय होतं की आपण तपस्या करत नाही, तर त्या तपामुळं आपण तप्त होतो. खरंच आहे, जगात आपण स्वतःच काय होतोय, जगामध्ये आपण राहतो आणि जगामुळेच तापतो. जगात आपण तपश्चर्या करतो म्हणतोय, पण तपस्येनं शांत व्हायला पाहिजे, पण तपस्येनं तप्त होतोय. नीतिशतक सांगतो बघा, कालो न यातो वयमेव याता. काळ जात नाही किंवा काळ आम्हाला काय म्हणतो आपण, काळ नाही, काळ संपला, काळ संपला असं म्हणतात. यातो काळ म्हणजे संपला असं म्हणतात, पण संपत नाही. काळ आहे तसाच आहे, आपण संपतो. खरंच गोष्ट आहे, आपण संपा लागलोय. आपण म्हणतो काळ संपा लागला. कुणाला तरी बोललं ना, काय करायला, काय नाही टाइमपास करायला लागलो. टाइमपास म्हणजे व्हॉट आर यू डुईंग शब्द वापरतात. किलिंग, टाईम किलिंग म्हणतात. मी काय करतो, वेळ टाईम किलिंग म्हणजे वेळ घालवा लागलोय मारायला. त्यावेळी एक जण म्हणतो तू काय वेळेला किलिंग करणार आहेस, तर तो काळच आहे ना, तो टाईम तुला किल करायला लागला, तुला ठार मारायला लागलेला आहे. वास्तविक मी म्हणतो मी राहिलोय माझ्या टाईमपास करायला लागलोय. टाईमपास नसतो हा, तर आपणच पास होत असतो. हा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे भोगामध्ये किती लिप्त व्हावं या जाचं त्यानं ठरवलं पाहिजे. एखादी गोष्ट पाहत राहिलो तर पाहत म्हणजे किती वेळ पाहत राहिलो. मोबाईल आहे, टी व्ही आहे, आणखीन काय आहे, तर याचा विचार केला पाहिजे. हे भोग आपल्यालाच खात असतात. कालो न यातो वयमेव याता, तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. तृष्णा नाही जीर्ण होत कधी, आपणच जीर्ण व्हायला लागलोय. कारण तृष्णा नेहमी तरुण असते. पुढं आपण बघणार आहे त्याच्यावरचा श्लोक आहे. नेहमी तरुण काय असेल तर तृष्णा असते फक्त. आणि म्हातारं कोण असेल तर आपण म्हातारे होते. आपण म्हातारे होते, आपल्याबरोबर ती निर्माण झालेली असते, अंतःकरणामध्ये असते, पण ती कधीच म्हातारी होत नाही. ती म्हातारी कुणाची झालेली असते माहिती आहे का? जीवनमुक्त पुरुष आहेत ना, त्यांची तृष्णा हळूहळू नष्ट होत येते. म्हणजे म्हातारी होत संपून जाते. आपण मात्र जितकं वय वाढेल तितकं तृष्णा तरुण होत जाते. जितके आपण वृद्ध होऊ तितकी तृष्णा तरुण होत जाते. आणि खरी गोष्ट आहे बघा, हे धावपळीच्या जीवनामध्ये बालपण गेलेलं असतं. तारुण्य काहीतरी प्राप्त करण्यामध्ये असते, त्यावेळी तृष्णा नसते बरं काय. पोटाचा विचार चाललेला असतो तरुणामध्ये. नंतर पुढचा टप्पा जो आहे, तो पुढचा टप्पा जेव्हा वार्धक्याचा येतो, त्यावेळी वार्धक्यामध्ये तृष्णा प्रबळ व्हायला लागते. त्याच वेळी माझं वाटायला लागतंय, कारण समोर मिळवून ठेवलेलं असतं ना, ते सगळं दिसत असतं. त्यामुळे वार्धक्यामध्ये तृष्णा तरुण होते. आपण वृद्ध होतो, पण तृष्णा तरुण राहते. म्हणून म्हटलं तृष्णा नाही, आम्ही जीर्ण होतो. जीर्ण म्हणजे फाटून जातो. वर्णनच केले की वासाचे जीर्ण आणि नवा, आणि वर्णन आहे श्लोकाचं की तो काय करतो, नवीन देह धारण करतो आणि मागचा जुना देह टाकून जातो. देह जुना होतो, पण वासना तशीच नवी राहते. मन तसंच कसं राहतं, टवटवीत राहतं. मन म्हातारं व्हायला पाहिजे. आणि शरीर काय होतं ते प्रश्न नाही आहे. मन म्हातारं असेल तर शरीर मरेपर्यंत तरुण अवस्थेमध्ये राहू शकतं. कारण त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य शिल्लक असतं. जीवनमुक्ताची गोष्ट सांगतात ना, त्याची क्रियाशक्ती आणि प्राणशक्ती दोन शक्ती आपल्याला दिलेल्या आहेत. क्रियाशक्ती जी आहे ती प्राणशक्ती हळूहळू जातच असते, आपण थांबवू शकत नाही त्याला. जसं वार्धक्य येईल तसं प्राणशक्ती थांबतच असते. पण क्रियाशक्ती जी असते ती क्रियाशक्ती वास्तविक संपायला पाहिजे आणि प्राणशक्ती शिल्लक राहायला पाहिजे. पण आमचं काय होतं, प्राणशक्ती संपते आणि क्रियाशक्ती कायम जिवंत आणि टवटवीत असते.
आणि त्यामुळं अजून मिळवावं, अजून मिळवावं अशी तृष्णा कायम राहते, संपतच नाही. त्याचा मुख्य कारण ते आहे, आपण जीवनमुक्तांचं काय झालेलं असते माहिती आहे काय, त्यांची क्रियाशक्ती संपलेली असते आणि प्राणशक्ती शिल्लक असते, त्याला जीवनमुक्त म्हणतात. आणि ज्यांची प्राणशक्ती संपलेली आहे आणि क्रियाशक्ती शिल्लक आहे त्याला मृत्यू म्हणतात. मरण जे असतं ना ते मृत्यू कसा होतो, प्राणशक्ती संपली की सगळीच मरतात ना, पण जीवनमुक्ताची प्राणशक्ती शिल्लक असते जेव्हा त्याची क्रियाशक्ती संपलेली असते. मग आपण क्रियाशक्ती संपवण्याच्या प्रयत्नात राहिलं पाहिजे. प्राणशक्ती काय आपोआप जाणार आहे, इच्छा संपवल्या पाहिजेत. इच्छा टवटवीत राहते, तृष्णा नेहमी टवटवीत राहते, जीर्ण कधी होत नाही. पण भोगाची इच्छा सारखी राहते, माझ्या मनासारखे भोग मिळावेत हाच काम आहे. त्यामुळे सांसारिक पदार्थांना सुख देणारे पदार्थ असं आपण जोपर्यंत मानतो तोपर्यंत आपली आसक्ती जाणार नाही. अजून अजून पाहिजे, अजून पाहिजे असं वाटायला लागते. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत कोणतरी सांगतात एखादी कथा, त्यांच्या घरात त्यांच्या राजवाड्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या याचक आले आणि याचना केली, मला पाहिजे, तुला काय पाहिजे ते घे जा, माझं कोठार भरलेलं आहे म्हणले प्रभू रामचंद्र, पण तुला एक अट्ट घालतो की सूर्यास्त होईपर्यंतच तू तिथलं काय आणायचं ते आणू शकतो. दिवसभर तुझ्यासाठी मोकळी काय, तू त्या कोठारामध्ये फिर आणि त्यातलं कुठलं पाहिजे ते घे, पण तू केव्हा सूर्यास्तापूर्वी त्या कोठारातून बाहेर पडला पाहिजेस तरच तुला ते मिळणार, नाही तर तुझ्याकडनं काढून घेतलं जाईल, सूर्यास्तानंतर मिळणार. हा म्हटला बरं आहे की सूर्यास्त म्हणजे अजून 10-12 तास आहेत, तोपर्यंत मी काहीतरी भरपूर घेऊ शकतो म्हणून गेला. पण तिथलं जे आकर्षण आहे, तिथला जो मोह आहे, त्या मोहाला बळी पडला. हिरे आहेत, माणके आहेत, पाचू आहेत, हातात घेऊन बघायला लागला, त्याची प्रशंसा करायला लागला, ते किती सुंदर आहेत, हे माझ्या बायकोला नातलगांना देऊन गेल्यानंतर त्यांना किती आनंद होईल, या कल्पनेमध्ये जगायला लागला. आणि दिवस कधी संपला कळला नाही, सूर्यास्त झाला आणि सूर्यास्त झाल्यावर त्याला बाहेर काढलं. म्हणजे तू अजून काय घेतलं नाहीस, कसं बाहेर आला नाहीस, सूर्यास्त झाला, आता जा, तू काय नेऊ शकत नाहीस इथून. मोकळ्या हाताने जायला लागलं. आपली स्थिती तशी होता कामा नये. आयुष्याचा भानू अस्ताला जायला लागलेला आहे, आयुष्य संपायला लागलेलं आहे. आयुष्य खातो काळ सावधान म्हटलेलं आहे. आयुष्य संपायला लागले म्हणजे आयुष्याचा सूर्य अस्ताला जायला लागलेला आहे. आता आपण जाणार आहोत, मरणार आहोत, मग रिक्त हाताने जाता कामा नये. देवानं मला ह्या मृत्यूलोकाच्या कोठारात सोडलेला आहे. किती दिवस हिरे मानके नातलग यांच्या प्रशंसेमध्ये आणि त्यांच्या भोगामध्ये आनंद मानत बसायचं, त्याच्यापेक्षा हातात आलेली ही ज्ञानसंपत्ती जी आहे ती पकडायला पाहिजे. आणि सूर्याचा अस्त म्हणजे आयुष्याचा अस्त होण्यापूर्वी जीवनमुक्त झालो पाहिजे आपण. किती कल्पना आहे बघा, लक्षात ठेवण्यासारखी कल्पना आहे. ही कथा छोटी वाटते पण ही अशी कथा आहे की जी सूर्यास्तापूर्वी बाहेर पड म्हणजे काय, अरे मरण्यापूर्वी मुक्त हो, त्याला जीवनमुक्त म्हणतात. मेल्यानंतर कसला मुक्त, त्याला मृत्यूमुक्त म्हणायला पाहिजे, मग मरणमुक्त म्हणायला पाहिजे, जीवनमुक्त असायला पाहिजे. जीवनमुक्त म्हणजे जीवन जगत असताना क्रियाशक्ती जिवंत असताना प्राणशक्ती जाऊ दे की ती प्राणशक्ती जाणारच आहे प्रारब्धाप्रमाणे. डोळे खचणार आहेत, कमी दिसणार आहे, कानानं ऐकू कमी येणार आहे, जाऊ दे ना, पण जी क्रियाशक्ती आहे ती मुळात कमी व्हायला पाहिजे. ती होतच नाही, सतत हवं हवं ह्याचा ध्यास राहतो. हवं म्हणा पण त्यात अडकून बसू नका, याचा ती कथा आहे. ती कथा सांगते सूर्याचा अस्त होण्यापूर्वी तू बाहेर ये म्हटलेला आहे. तसंच आपल्या आयुष्याचा अस्त होण्यापूर्वी, मृत्यूपूर्वी तू या धनाच्या संपत्तीचा मालक हो. आणि ती धनसंपत्ती कोणती आहे, ज्ञानाची संपत्ती आहे. ते ज्ञान प्राप्त कर रे बाबा. मरण्यापूर्वी हे मिळवून बाहेर पड त्यातून. आणि नुसतं मिळवून बसायचं नाही, त्या कोठारातून म्हणजे जीवनाच्या आयुष्याच्या किंवा प्रपंचाच्या आसक्तीतून बाहेर यायचं आहे, म्हणजे ते कोठार आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात तू कोठारामध्ये फिर, पण तो फिरला कारण नुसत्या त्या हिरे मानकं आणि प्रपंचाच्या आसक्तीमध्ये, मुलं बाळ म्हणूया आपण त्याला, त्याच्या सगळ्या गोनगोत्यामध्ये तो अडकून पसाऱ्यामध्ये बसला. सूर्याचा अस्त केव्हा झाला कळला नाही, तसा मृत्यूचा घाला केव्हा पडेल आपल्याला कळणार नाही. म्हणून नको नको रे म्हणा गुरुंतू माळा जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. त्याचं त्यावेळी सोडवे ना तेव्हा काय म्हटलं ते माये बाप, तेव्हा काय काय वर्णन केलेलं आहे. देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली. अरे तुला कुणीही सोडवायला येणार नाही, तुकोबा वर्णन करतात अभंगामध्ये. हे म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जवळी, काळ आला जवळी ग्रासावया. हा आयुष्याचा काळ जो आहे तो आयुष्य ग्रासन करत असतो. त्यासाठी हे कोठार आहे ज्ञानाचं.
याची संपत्ती आपण लुटली पाहिजे आणि प्राप्त करून घेतली पाहिजे आणि आयुष्याचा अस्त होण्यापूर्वी जीवनमुक्त अवस्था आपण भोगली पाहिजे असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे मृत्यूलोकामध्ये ह्या कामक्रोधांना प्रतिष्ठा जी प्राप्त झाली कारण ते जीवाचे वैरीच आहेत खरे. म्हणून माऊली काय म्हणतात बघा त्या ओवीमध्ये, हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकियापरी जे जीविताचे वैरी म्हणून या. 245 नंबरच्या ओवीपर्यंत आपण पाहिलेला आहे. वेळ संपलेली आहे. आता आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव